न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुरेश जाधव आणि बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार धडकणार आहे। आपण समोर पाहतोय अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली, मोठमोठे क्रेन लावण्यात आले, त्याच्यावरती हार देखील आहेत तर जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे। 29 ऑगस्ट रोजी संपूर्ण जो मराठा समाज आहे तो मुंबईवरती आरक्षणाच्या दृष्टिकोनातून महारॅली काढतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती बीडच्या मांजरसुंबा येथे इशारा सभा होते। मागच्या वेळेस ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांची सभा होती त्या सभेच्या अगोदर आणि मुंबईला जाण्याच्या अगोदर देखील इशारा सभा ही बीडमध्ये झालेली होती आणि त्याला खूप मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी सहभागी झाले होते। विशेषतः घोषणाबाजी देखील दिली जाते, मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। तर अवघ्या काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील या ठिकाणी समोर पाहतो आपण जेसीबी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले, जेसीबीच्या माध्यमातून समोर वरती पाहतो अशा पद्धतीने जे मराठा बांधव आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आक्रमक असलेले मराठा बांधव नेमके त्यांच्या भावना काय आहेत आपण समजून घेणार आहोत। काय सांगाल, आज या बैठकीमध्ये उपस्थित आहात, काय नेमका निर्धार केलाय तुम्ही? आज आमचे मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील बीड जिल्ह्याची इशारा बैठक ही बालाघाटावर ठेवलेली आहे आणि दादा सर्व 7 कोटी मराठा समाजाला इथून हे करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। 29 तारखेला मुंबईला हा दादांचा मोर्चा धडकणार आहे। इथून आम्हाला एकच सांगायचं आहे सरकारला, आमचा योद्ध्यांनी आतापर्यंत 17 दिवसाचे उपोषण केलेले आहेत आणि आता जर तुम्ही आमच्या योद्ध्याला उपोषण 1 दिवस जरी करायला लावलं तरी 7 कोटी मराठा समाज तुम्हाला राजकीय उपोषण करायला लावल्याशिवाय सोडणार नाहीत। माननीय मनोजदादा जरांगे पाटील आणि 7 कोटी मराठा समाजाच्या मागण्या ज्या आहेत, हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, औंध गॅजेट आणि जे आमचे 3-4 गॅजेट आहेत, हे गॅजेट लावून मराठा समाजाच्या मागण्या तुम्ही पूर्ण कराव्यात। मराठा समाजाचा आणि माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचा अंत पाहू नये आणि तुम्ही जर आझाद मैदानावर आमच्या योद्ध्याला 1 दिवस जरी तुम्ही उपोषण करायला लावलं तर तुम्हाला कायमस्वरूपी आमचा मराठा समाज तुम्हाला राजकीय उपाशी ठेवल्याशिवाय राहणार नाही। हे सरकारने देण्यात यावं। आम्ही इथून सांगतो मुख्यमंत्री साहेबाला, सरकारला आणि 2 उपमुख्यमंत्री साहेबाला आम्ही सांगतो, तुम्ही वर्षा बंगल्यावर जाऊन बसा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दोन्हीकडून कोटाला धरा आणि सर्व मंत्रिमंडळींनी वर्षावर जाऊन बसा। आजपर्यंत एवढं समाजाला तुम्ही दिलं पाहिजे आणि आरक्षण सरकारनं दिलं पाहिजे। मात्र आता तयारी कशा पद्धतीने झाली का, तर वाड्या वस्ती तांड्यावरचा प्रत्येक जो मराठा बांधव आहे यांनी कशा पद्धतीने तयारी केली आणि सरकारला काय इशारा असेल? खूप मोठ्या प्रमाणात तयारी झाल्याने लाखोंच्या संख्येनं 4 चाकी गाड्या निघणार आहेत आणि कमीत कमी 20 ते 25 लाख मराठा समाज मुंबईला जाणार। खेड्यापाड्यातून डबडं वाजून डीजे लावून समाज मुंबईला निघणार आहे आणि मराठा समाजाची मनोजदादांनी जी मागणी केली आहे की मराठा समाजाला कुणबी म्हणून 78 लाख नोंदी ज्या सापडल्या त्या नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत आणि मराठा समाजाचा ओबीसी मधून समावेश करा, ही मराठा समाजाची मनोजदादांची मागणी। कुठलंही आम्हाला सेपरेट आरक्षण नाही पाहिजे। आता कोणीतरी पुढारी सांगायला लागले की मराठा समाजाला 10% आरक्षण दिले, ते आम्हाला 10% मनोजदादाला आणि मराठा समाजाला मान्य नाही। आमची मागणी एकच आहे की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा। या मागणीसाठीच लाखो मराठा समाज मुंबईला जाणार आहे। त्या दृष्टीने आजची बालाघाटावर मांजरसुंबा येथे बीड जिल्ह्याची बैठक आहे। इशारा सरकारला देण्यासाठी या अगोदरची इशारा जी सभा आहे ती देखील बीडमध्ये झाली होती आणि आता इशारा बैठक जी अंतिम बैठक आहे आणि आता 2 दिवसावरती तुम्हाला निघायचं सुद्धा आहे, ती सुद्धा बीडमध्ये होते। नेमकं असं बीडचं काय समीकरण आहे आणि बीडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह दिसतोय? बीड ही मनोजदादा जरांगे पाटलांची जन्मभूमी आहे आणि बीड एक ऐतिहासिक अशी ही बीडची एक शान आहे। कारण की मनोजदादा ज्यावेळेस मनोजदादांनी आंदोलन केले, उपोषण केले, त्यावेळेस मनोजदादाच्या पाठीमागे खंबीरपणे 100% बीड जिल्ह्यातील अखंड मराठवाड्यातील मराठा समाज उभा राहिला। गेल्या वेळेस पण ज्यावेळेस ऐतिहासिक निर्णायक सभा झाली बीडला, त्यावेळेस पण मुंबईला जाण्याचा इशारा मनोजदादांनी दिला होता। त्याच पद्धतीनं आज बालाघाटावरती मांजरसुंब्यावरती मनोजदादा निर्णय देणार आहेत की आपल्या 29 तारखेला मुंबईला निघायचंय
आणि मुंबईला निघायचं आहे तर आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत. मनोज दादांनी एक ठरवलंय की एक विजय रथ असेल आणि एक रथ असेल, अंतिम रथ असेल की जर माझी एक तर विजय यात्रा निघेल नाही तर अंत्यसंस्कार यात्रा निघेल. परंतु मनोज दादा, मराठा समाज हा तुमच्या पाठीमागे विजय यात्रा घेण्यासाठी येत आहे. मराठा समाजाची विजय यात्रा निघणार आहे आणि मराठा समाज हा कुणबी मागणी पूर्ण केल्याशिवाय मुंबईवरून हलणार नाही. मात्र जर मागच्या वेळेस सारखं तुम्ही मुंबईला गेला मात्र त्या ठिकाणी परत माघारी यावं लागलं, तोंडाला पानं पुसली गेली. यावेळेस जर तसा दगाफटका झाला तर काय भूमिका असेल? तसं होणार नाही. गेल्या वेळेस आम्हाला सरकारने फसवलं, खोटा अध्यादेश दाखवला, परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. एक वेळेस फसवलं, दीड वर्ष तरी मराठा समाजाने मनोज दादांनी वाट बघितली. आता तरी कुठं अंमलबजावणी करतील, परंतु सरकारने पूर्णपणे फसवलं. आता मराठा समाज फसणार नाही. पूर्ण अध्यादेश काढल्याशिवाय मराठा समाज तिथून हलणार नाही. म्हणून दुसरीकडे बघितलं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सुद्धा ओबीसीचा आक्रोश मोर्चा आणि यात्रा सुद्धा काढणार आहेत. नेमकं प्रति आंदोलन काढलं जाते का नाही? इथं येऊन वेगवेगळ्या टीका टिप्पण्या केल्या जातात. आता काल बीडमध्ये ओबीसीचा मोठा मेळावा सुद्धा झाला. हो, ते कळालं. कालचं तुम्ही पण सगळे पत्रकार मीडिया बांधव आहात का? काल लोकांची किती उपस्थिती होय ह्याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे की कुणीतरी फुस लावून त्यांना पाठवलंय. कुठलाही ओबीसी समाज त्यांच्या मागे नाही. ओबीसी समाजाने हे मान्य केलंय की ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्या गेल्या 70 ते 150 वर्षापूर्वीच्या कुणबी नोंदीत मराठा हा कुणबीच आहे आणि मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश करा. हे पण आता ओबीसीने मान्य. इशारा काय असेल टोकाचा? सरकारला एकच इशारा आहे की गेल्या वेळेस आम्ही वापस आलो, परंतु यावेळेस तुम्ही सोप्यात घेऊ नका. कारण गेल्या वेळेच्या कितीतरी पटीने समाज निघणार आहे. गेल्या वेळेस जे कोणी वापस आले भूलतापा देऊन, यावेळेस सरकारने भूलतापा देण्याचा प्रयत्न करू नये. मराठा समाजाला इथून निघायच्या अगोदर कमीत कमी शिवनेरीवर, ज्यावेळेस शिवनेरीवर मुक्काम आहे त्याच दिवशी आम्हाला गुलाब उधळायची संधी द्यावी आणि मराठा समाजाला कुणबी मधून आरक्षण द्यावं ही मनोज दादाची मागणी. धनंजय देशमुख सुद्धा यामध्ये सहभागी झालेले. तुम्ही सुद्धा आज या एकूण जो इशारा बैठक आहे त्या बैठकीमध्ये सहभागी होतात. काय समाजाच्या भावना आहेत आणि आक्रमक पाहायला मिळतात सगळेजण? समाजाच्या विनम्र भावना आहेत. विनम्रतेने समाज मागतोय जे की हक्काचं आहे, जे की कुठंही चुकीचं काही मागत नाही आहेत. अत्यंत शांत पद्धतीनं एवढे उपोषणं झाले, एवढे आंदोलनं झाले, एवढ्या बैठका झाल्या, एवढ्या सभा झाल्या, कुठंही गालबोट न लागू देता मनोजदादा यांनी सर्व समाजाला सर्व सूचक सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि अत्यंत विनम्रपणे दादा आता देखील या लढ्यामध्ये सगळ्यांना विनंती करणार आहेत, सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि पुढील रणनीती काय असेल 29 ऑगस्टची त्याविषयी आजच्या या इशारा बैठकीमधून सगळ्यांना उपदेश करणार आहेत. कुठंही गालबोट लागणार नाही. अत्यंत शांततेत हा सगळा जो उपक्रम आहे, हे जे सगळा लढा आहे, हा लढण्याचं बळ आज दादा इथून देणार आहेत. मस्साजो गावातून किती गाड्या निघतील आणि या आंदोलन चळवळीमध्ये कशा पद्धतीने गावातले लोक देखील सहभागी होतील? आता सध्या 21 गाड्याचं नियोजन झालेलं आहे, परंतु ते नियोजन काय आता थांबलेलं नाही आहे. नियोजन करायला आम्ही 10 लोकांची समिती तयार केली आणि 10 लोक त्याच्यामध्ये काम करतायत. तर आता मागच्या वेळेसपेक्षा जवळपास 4-5 लोक 100% मस्साजोगमधले जास्त येतील. जे येणार नाहीत ते आर्थिक मदत करायला आहेत, महिला सगळ्या वाटा लावायला येणार आहेत आणि त्याचं जे स्वरूप आहे ते भव्य असणार आहे. नेमकं आता तुम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आणि एकंदरीत तयारी केलेली असताना आता कशा पद्धतीने तुम्ही जाताय आणि लोकांमध्ये काय भावना आहेत? का तर चक्काजाम होऊन जाईल मुंबई? लोकांमध्ये एकच भावना आहे, पाटलाचा इशारा आलाय, मुंबईला जायचे आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही. जोपर्यंत पाटील म्हणत नाहीत परत जायचे तोपर्यंत एकही माणूस मुंबईतून हलणार नाही. आणि जाण्याचं नियोजन जे आहे, प्रत्येक गावातून 20-25 गाड्या आहेत. जे मोठं गाव आहे त्या गावातून 50 गाड्या. मुंबई जाम होऊन जाईल. गाड्यांनी तर मुंबई जाम होईलच, पण जर माणसं खाली उतरले तर माणसाला श्वास घेण्याचं मुंबईमध्ये मुश्किल होऊन जाईल. इतके लोक निघणार आहेत आणि त्याच्या अगोदर काहीतरी केलं पाहिजे. सरकारने त्याच्या अगोदर जर नाही गेलं तर सरकारची दमकुंडी होईल, दम छाटल त्यांना अंदाज आहे ना की लोक किती येणार आहेत. ते भ्रमात आहेत की त्यांना वाटतं एवढे लोक येणार नाहीत. पण आज एवढी तयारी केली मराठा बांधवांनी की प्रत्येक गावात जाऊन मिटिंगा घेऊन कुणाच्या किती गाडी निघणार आहेत त्या गावामध्ये समित्या नियोजन केलेले आहेत. म्हणजे जाण्याच्या अनुषंगाने सगळं नियोजन झालंय. काय सरकारला शेवटचा इशारा असेल आणि सरकारला जर याला हलक्यात घेतलं तर काय तुमचं नेमकी भूमिका असेल? आजपर्यंत सर्व मनोजदादाच्या इशारा काय असेल सरकारला? आदेशानुसार सर्व जे काय आहे शांततेत मोर्चे पार पडले, परंतु वेळोवेळी त्यांनी जे आम्हाला फक्त फसवण्याचा प्रयत्न केला. जर आता 29 तारखेला जर फसवण्याचा प्रयत्न केला तर दादाच्या आदेशाने एकही मराठा त्या ठिकाणून माघार येणार नाही. जोपर्यंत दादाचा आदेश येणार नाही तोपर्यंत पूर्ण मराठा समाज ही मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही.
आपण सर्व सर्व एकंदरीत हे सगळे मराठा जे बांधव आहेत ते देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. घोषणा देखील दिल्या जात आहेत, आक्रमक झालेले आहेत आणि समोर जर बघितलं तर अशा पद्धतीने जेसीबीच्या माध्यमातून फुलाची वृष्टी करण्यासाठी देखील या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आपण बंदोबस्त देखील पाहतोय, बंदोबस्त देखील अशा पद्धतीने लावलेला आहे. इकडे दुसरीकडे जेसीबी देखील सज्ज करण्यात आले आहेत. त्यामुळं मनोज जरांगे पाटील नेमकं बीडच्या या मांजरसुंबा येथील सभेच्या या बैठकीच्या आणि सभेच्या माध्यमातून काय सरकारला इशारा देणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. तर लाखो लोक या ठिकाणी जमलेले आहेत, समोर बॅनर देखील लावले, फ्लेक्स देखील लावलेले आहेत आणि विशेषतः या ठिकाणी आलेले जे मराठा बांधव आहेत त्यांची कुठली गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून पाण्याची त्याचबरोबर नाश्त्याची अल्पोपहाराची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली. तर प्रत्येक समाज बांधव या ठिकाणी सरकारवरती चीड व्यक्त करतोय. मुंबईला जाण्याच्या अगोदर तात्काळ सरकारनं आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा अशा पद्धतीने देखील मागणी केली जाते. त्यामुळे एकंदरीत ते आक्रमक झालेले जे काही मराठा बांधव आहेत परत पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल, काय इशारा असेल, काय इशारा असेल, काय इशारा असणार आहे तुमचा? काय सांगाल, कशा या ठिकाणी एवढं सांगतो की लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने मराठे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी मांजरसुंबा या ठिकाणी आज ही इशारा बैठक ठेवण्यात आलेली आहे. आज हजारोच्या संख्येने बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर बाकी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून लोक युवक इथं या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज या इशारा बैठकीमध्ये पाटलाचा आदेश येईल त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज मुंबईच्या दिशेने उत्स्फूर्तपणे आपल्या घरातलं सगळं जे साहित्य खाणं राहणं पिणं मुंबईलाच राहायचं, वापस नाही यायचं, आरक्षण घेऊनच यायचं या भूमिकेतून मराठा समाज निघणार आहे आणि जीतेंगे हम सब जरांगे आणि त्या अनुषंगाने आज ही फार मोठी बैठक काय नेमकी तयारी केली, गाड्या कशा पद्धतीने सजवल्यात, का तर पाऊस आहे त्या ठिकाणी, काय काय व्यवस्था केली तुम्ही? या जाण्याची व्यवस्था आम्ही प्रत्येक गावातील, प्रत्येक खेड्यातील, प्रत्येक वस्तीवरील प्रत्येक युवकांनी पिकअप असतील, छोटे मोठे वाहनं असतील, गाड्या असतील, आयसर असतील, ट्रका असतील, ह्या बुकिंग झालेल्या आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या वस्तीवर आपापल्या गावातील नियोजनात लागलेला आहे. तयारी करून घेतली सर्व खाण्याची पिण्याची सर्वची हातरून पांघरून सगळं घेऊन निघणार आहेत. आता महाग हटणार नाही. काय इशारा असेल सरकारला, इशारा काय असेल? सरकारला एकच इशारा असेल की संपूर्ण मराठा समाज हा राज्यातून तिथं जसा समुद्राला नदीचा प्रवाह जातो त्याप्रमाणे मराठ्यांचा प्रवाह मुंबईमध्ये घुसणार आहे आणि तो प्रवाह असा आहे की सरकारला न पेलणारा प्रवाह आपण पाहतोय जो इथलचा जो काही मराठा समाज आहे तो मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जाणार आहे. घोषणाबाजी देखील दिली जाते. विशेषतः समोर जर पाहिलं तर अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली. प्रत्येक मराठा बांधव या ठिकाणी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते. सरकारला देखील इशारा देत आहेत. तर तात्काळ लवकरात लवकर सरकारनं या संदर्भामध्ये ठोस निर्णय घ्यावा. मुंबईला येण्याच्या अगोदर आरक्षणाच्या संदर्भात जर काही ठोस निर्णय घेतला गेला तरच हा मराठा समाज थांबेल. आजची जी इशारा बैठक आहे त्या इशारा बैठकीच्या माध्यमातून देखील आपण जर बघितलं तर या बैठकीमध्ये देखील प्रत्येक बांधव या ठिकाणी सहभागी होते. इथं झांज वाजवलं जाते. समोर पाहतोय आपण या ठिकाणी जी हलगी आहे ती हलगी देखील केली जाते. काय सांगाल नेमकं, एखादं गीत म्हणता येईल एखादं म्हणून दाखवा. म्हणून या ठिकाणी या सरकारला मला सांगायचंय की अरे किती दिवस झाला आम्ही या सरकारची वाट बघतो या आरक्षणाची. म्हणून या सरकारला मला सांगायचंय, अहो चांदण चांदण झाली रात या आरक्षणाची पाहतो आम्ही वाट. अहो चांदण चांदण झाली रात या आरक्षणाची पाहतो आम्ही वाट. शिंदे साहेबांना बोलवावा, प्रश्न मराठ्याचा सोडवावा. शिंदे साहेबांना बोलवावा, प्रश्न मराठ्याचा सोडवावा. प्रश्न मराठ्याचा सोडवावा. रंगाचा मंत्रालय चालवावा. अवतांडण झाली रात. आपण पाहतोय अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी सहभागी आहेत. गीताच्या
माध्यमातून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना साकडं घातलं जातंय. आमचा जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो तात्काळ सोडवावा अशी मागणी देखील केली जाते. आपण समोर पाहतोय अशा पद्धतीने संपूर्ण जो मराठा समाज आहे या ठिकाणी सज्ज झालेला आहे. सरकारला देखील इशारा दिला जातोय. मोठं स्वागत आणि मांजरसुंबा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं मोठं शक्ती प्रदर्शन देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत माघारी येणार नाही असा जो इशारा आहे तो देखील या ठिकाणी दिला जातो. एकंदरीत प्रत्येक जण या ठिकाणी सहभागी झाला आहे. मुस्लिम बांधव देखील या ठिकाणी सहभागी आहेत. नेमकं काय म्हणणं आहे आणि कशा पद्धतीने तयारी केली आपण विचारणार आहोत. काय सांगाल आता काय इशारा आहे सरकारला? सरकारला आता एवढाच विचार आहे की जेणेकरून तात्काळ हे सगळे सोयरे ही सर्व मागणी जर मान्य केली तर सुव्यवस्था ही बिघडणार नाही याची सरकारने तीव्र जाणीव घ्यावा. यावर काळजीपूर्वक लक्ष द्यावा एवढी सरकारला हात जोडून विनंती आहे. सरकारने जर तुमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर काय इशारा आहे त्यांना? जर सरकारने आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केला तर जनतेच्या भावनेचा उद्रेक होईल. आता जे 18 महिने जे शांततेत चाललेलं जे आंदोलन आहे त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. काय तुम्ही देखील सहभागी झालाय? मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे. भेटायला पाहिजे. सगळ्याचा फायदा आहे. याच्यात इलेक्शन आहे, आरक्षण भेटायला पाहिजे. बघा आपण पाहतोय मुस्लिम बांधवांना देखील पाठिंबा दिलेला आहे. तर उत्साह आपण या ठिकाणी समोर डोळ्यानं पाहतोय. प्रत्येक जण या इशारा बैठकीमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येक आळवणी करतोय. विशेषतः सरकारला इशारा दिला जातो आरक्षण घेतल्याशिवाय परत माघारी येणार नाही असा जो इशारा आहे तो प्रत्येकाकडून दिला जातो. सभा सुरू व्हायला अवघा काही वेळ आहे. मात्र त्या अगोदर जर बघितलं तर मांजरसुंबा या चौकामध्ये चक्काजाम झाल्याचं देखील पाहायला मिळतं. अशा पद्धतीने सगळे जे काही चौकामध्ये पूर्णतः लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळं ही इशारा सभा सरकारला काय इशारा देणार, मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे देखील मोठ्या प्रमाणात लक्ष लागले आणि प्रत्येक जण इथं आल्यानंतर सरकारला इशारा देतोय.